नमस्कार मित्रांनो, आपल्या जी के बा सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण TCS पॅटर्न जे तलाठी भरतीसाठी किंवा सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे जे TCSने 2024-23 मध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, असे आज आपण 50 क्वेश्चन पाहणार आहोत की जे येणाऱ्या भरतीमध्ये म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरतीसाठी असे उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे GK GS असे आपण प्रश्न पाहणार। हे प्रश्न इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान यासारख्या घटकावर आपण आज पाहणार आहोत। चला तर आज आपण सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर ऑप्शन ए 1664, ऑप्शन बी 1674, ऑप्शन सी 1680, ऑप्शन डी 1659। तर मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी 1674। त्यानंतर प्रश्न दुसरा, पहिला स्वातंत्र्य लढा कधी झाला? मित्रांनो, आपली पहिली लढाई कधी झाली? तर मित्रांनो, आपले ऑप्शन आहेत 1905, ऑप्शन बी 1942, ऑप्शन सी 1857, ऑप्शन डी 1919। तर मित्रांनो, 1857ला आपला उठाव झाला होता, तर तो ऑप्शन तर होणारच आहे, कारण की पहिला जो लढा आहे हा 1857मध्ये झालेला आहे। त्यामुळे ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर असणार आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, सती प्रथा ही कोणी बंद केली? म्हणजे जी विधवा महिला ही पहिली आपला नवरा मेला की ती सुद्धा त्यावेळेस तिचा प्राण ज्योत गमत असे, तर तिला सतीची प्रथा अशी म्हटली जाते। तर महात्मा गांधी, ऑप्शन ए राजाराम मोहन राय, ऑप्शन बी, ऑप्शन सी नेहरू, ऑप्शन डी टिळक। तर महात्मा गांधी ते आपले असहकार चळवळ होते। नेहरू आणि टिळक हे ऑप्शन तर नाहीतच, परंतु आपला ऑप्शन बी हे बरोबर आहे। राजाराम मोहन राय हे ऑप्शन बरोबर आहे। तर ऑप्शन बी आपलं उत्तर आहे। आता प्रश्न 7 पाहू आपण, लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र कोणते होते? तर लोकमान्य टिळकांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र होते? तर मित्रांनो, केसरी, मुकनायक, जनता आणि युगांतर। मित्रांनो, सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी आपल्या जे वृत्तपत्र आहे हे केसरी हे काढलेलं आहे, म्हणून ऑप्शन ए हे आपलं बरोबर आहे। त्यानंतर आपला आता प्रश्न पाहू 5वा, भगतसिंग कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते? भगतसिंग हे क्रांतीवीर होते। असहकार तर नसणार आहे, कारण की असहकार म्हणजे की शासनाला योग्यरित्या म्हणजे भांडून वगैरे न करता तो जो कायदेशीर असेल त्या मार्गाने आंदोलन करणं, त्याला म्हणतात असहकार। क्रांतिकारी म्हणजे की कुणाचाही विचार न करता घेतलेला निर्णय, आणि चळवळ म्हणजे एक समूहाने आंदोलन करणं, आणि ऑप्शन डी कोणतेही नाही। मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आहे ऑप्शन बी क्रांतिकारी। दादाभाई नौरोजी हे यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे? तर मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया, ऑप्शन ए, ऑप्शन बी हिंदी स्वराज, ऑप्शन सी प्रॉपर्टी अँड
ब्रिटिश रूल, ऑप्शन डी आत्मचरित्र. तर मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांनी प्रॉपर्टी अँड ब्रिटिश रूल, ऑप्शन सी हे बुक त्यांचं प्रसिद्ध आहे. आपण आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 7वा, भारताचा स्वातंत्र्य दिन कधी असतो? मित्रांनो, ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 15 ऑगस्ट, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर. तर मित्रांनो, आपला 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. 2 ऑक्टोबर हा आपण महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा करतो. आणि 14 नोव्हेंबर आणि त्यानंतर आपला ऑप्शन बी हा आपण 15 ऑगस्ट म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणून ऑप्शन बी हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. म्हणून आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, महात्मा गांधींनी सुरू केलेले पहिले आंदोलन कोणते? म्हणजे महात्मा गांधींनी पहिले आंदोलन कोणते चालू केलं? तर ऑप्शन ए चंपारण्य, त्यानंतर खेडा, ऑप्शन सी साबरमती, ऑप्शन डी नागपूर. तर मित्रांनो, महात्मा गांधींनी सर्वात प्रथम चंपारण्य हे ऑप्शन ए चालू केलं, म्हणजे आंदोलन सुरू केलं. आता आपण प्रश्न 9 पाहू. चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? ऑप्शन ए कर्झन, ऑप्शन बी रँड, ऑप्शन सी डफरीन, ऑप्शन डी माउंट बॅटन. मित्रांनो, चाफेकर बंधूंनी इंग्रज अधिकारी रँड या अधिकाऱ्याचा वध केला म्हणून ऑप्शन बी हे आपलं बरोबर आहे. ऑप्शन बी हे बरोबर आहे. आता आपला प्रश्न पाहू 10वा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल हे नेहरू होते. महात्मा गांधी, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन सी पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी पटेल. मित्रांनो, तर आपलं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी. तर मित्रांनो, आता आपण थोडे भूगोलचे प्रश्न पाहू, कारण की आज आपण सगळ्याच विषयाचे थोडे 10 क्वेश्चन पाहणार आहोत, जे करून तुम्हाला टीसीएस पॅटर्ननुसार आतापर्यंत विचारलेले आहेत ते की अत्यंत उपयोगी असेच क्वेश्चन आपण आज घेतलेले आहेत. म्हणून आता भूगोलला आपण सुरुवात करू. तर 11वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी यमुना. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. प्रश्न 12वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? ऑप्शन ए तापी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी भीमा. तर आपलं उत्तर आहे गोदावरी, ऑप्शन सी. सातमाळा डोंगररांगा कुठे आहेत? ऑप्शन ए विदर्भ, ऑप्शन बी खानदेश, ऑप्शन सी कोकण, ऑप्शन डी मराठवाडा. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी खानदेश. सह्याद्री पर्वतरांगा कुठे आहेत? तर मित्रांनो, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी जम्मू, ऑप्शन डी गुजरात. मित्रांनो, सह्याद्री पर्वत रांगा हा महाराष्ट्रातच आहेत म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन ए. प्रश्न 15वा, भारतातील सर्वात लांब धरण कुठे आहे? तर मित्रांनो,
भारतात लांब धरण हे ऑप्शन ए कोयना, ऑप्शन बी भाकरा नंदल, ऑप्शन सी हिराकुंड, ऑप्शन डी सागर. तर आपलं मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिराकुंड. हे सर्वात लांब धरण आहे भारतातील. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गेंडा. तर आपलं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वाघ. प्रश्न 17वा. कोणती राज्यरेषा भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे? ऑप्शन ए रेड क्लिफ लाईन, ऑप्शन बी मॅकमोहन लाईन, ऑप्शन सी दुर्गा लाईन, ऑप्शन डी सीमारेषा. मित्रांनो भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान रेड क्लिफ लाईन आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. आपण आता प्रश्न पाहू 18वा. भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? तर मित्रांनो ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेरापुंजी, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी बंगळुरू. तर मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा चेरापुंजी इथे पडतो, म्हणून आपला ऑप्शन बी आहे. कोयना प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो आपलं ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी तापी, ऑप्शन सी कोयना आणि ऑप्शन डी कृष्णा. तर मित्रांनो कोयना प्रकल्प हा कोयना नदीवरच आहे, म्हणून आपला ऑप्शन सी बरोबर आहे. आता आपण प्रश्न 20वा पाहू. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर भारतातील सर्वात उंच शिखर आपला ऑप्शन ए कंचनगंगा, ऑप्शन बी एव्हरेस्ट, ऑप्शन सी नंदादेवी, ऑप्शन डी धौलागिरी. तर मित्रांनो भारतातील सर्वात उंच शिखर हे कंचनगंगा आहे, म्हणून आपलं ऑप्शन ए हे बरोबर आहे. मित्रांनो आज आपण 20 क्वेश्चन हे घेतलेले आहेत मित्रांनो, जे की TCS पॅटर्नने तलाठी, MPC किंवा ज्या काही अशा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या शासनाकडून विविध प्रकारे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, क्लर्क, कोर्ट, यासाठी जे काही क्वेश्चन आतापर्यंत विचारले आहेत तेच मी आज तुमच्या घेतलेले आहेत, की तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये पोलीस भरती ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येणारच आहे, तलाठी बी आता 2 महिन्यामध्ये येणारच आहे. त्यामुळे येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही तयार राहा, जेणेकरून तुमचा यश हे तुम्हाला प्राप्त लवकरच होईल. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी तुमच्यासाठी दररोज एक व्हिडिओ डेली घेत राहणारच आहे, आणि अशी आपण